अहिल्यानगरच्या खडकी गावातील शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी केली आणि सरकारचा निषेध व्यक्त केला। सप्टेंबर सोडा, मे महिन्यातील नुकसानीची सुद्धा मदत मिळाली नाही। सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस होतोय असं म्हणत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। अहिल्यानगर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधी दरम्यान मुसळधार असा पाऊस झाला। अनेक शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं, संसार उघड्यावर आलं आणि त्यामुळे सरकारनं सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची एक मदत जाहीर केली। शेतकऱ्यांसाठी ही मदत होती। विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याच्या खडकी या गावामध्ये जे सरकारनं मदत जाहीर केली होती ती मदत अद्यापही मिळालेली नाहीये। त्या पलीकडे जर आपण बघितलं तर मे महिन्यामध्ये मुसळधार असा पाऊस झाला होता आणि त्यावेळी देखील अनेक शेतकऱ्यांचे शेती वाहून गेली होती। त्यावेळी देखील पंचनामे झाले, मात्र सप्टेंबरची तर सोडाच, मे महिन्याची देखील मदत सरकारने अद्याप दिलेली नाहीये असं शेतकरी आरोप करतात। आपल्यासोबत काही शेतकरी, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली, आली का तुमच्यापर्यंत? साहेब, सप्टेंबर तर सोडा, पण जे 27 मेला जो पाऊस झालता ना, त्या पावसाचीच आता शासनाने त्यावेळेस आपल्याला पैसे टाकले होते, ते पैसे अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर सुद्धा पैसे नाही आले। मे महिन्यामध्ये पंचनामे झाले होते का? पंचनामे शासन स्तरावर सगळे झाले, परंतु त्याची मदत अजून काही लोकांना मिळाली, काही लोकांना नाही मिळाली। आता सरकारनं सप्टेंबर महिन्याचं तर 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलंय। सरकारने निवड पॅकेज जाहीर करण्यात मजा नाही, त्यातले कमीत कमी शेतकऱ्याला त्वरित मदत मिळणं गरजेचं आहे, कारण आता शेतकऱ्याला रब्बीची पेरणी करायची। पिकांचं जे नुकसान झालंय त्याचा देखील समावेश करण्यात आलाय। पंचनामे झाले? हो, पंचनामे झालेले आहेत। आता पंचनामे होऊन पण पॅकेज जाहीर केले शासनाने, पण अद्याप वाटप नाही। आणि त्याच्यानंतर सप्टेंबरचं सोडावं, मेचीच नाही मदत आम्हाला। मेची मदत म्हणजे ह्या पूर्ण 1.5 किलोमीटर परिसरात पाणी होतं, आणि 1.5 किलोमीटर परिसरात पाणी असल्यामुळे 1.5 किलोमीटरचा परिसर आज बाधित झाल्याच ना। आणि बाधित होऊन आज पण काही शेती पडीक पडलेली, आणि ती शेती पडीक पडून एकरी जर तुम्ही 1700 रुपये मदत देत असताना, त्याच्या शेतकऱ्यांनी करायचं काय?